शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी. देशातील 9 कोटीपेक्षा जास्त शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेत आतापर्यंत 21 हप्ते देण्यात आलेले आहेत. शेतकरी 22व्या हप्त्याची वाट बघत आहे. हा हप्ता फेब्रुवारीमध्ये येणार असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत, की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका कधी मिळणार? तर त्याच संदर्भात आज अखेर तारीख या ठिकाणी आलेली आहे. ती तारीख काय आहे ते व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात देण्यात आला होता. तो हप्ता येण्यासह उशीर झाला होता. त्यानंतर आता 22वा हप्ता येण्यास उशीर होत आहे. दरम्यान आता होळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. मात्र हे सत्य आहे का नाही ते आपण पुढे पाहणार आहोत. तर बघा, मीडिया रिपोर्टनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता 25 फेब्रुवारीनंतर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान याआधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. पीएम किसानचा हप्ता होळी आधी दिला जाईल असं देखील सांगण्यात येत आहे. तर माझ्या शेतकरी बांधवांनो, होळी 2 आणि 3 मार्च रोजी आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना पीएम किसानचा पहिला हप्ता दिला जाऊ शकतो. सणाचा मुहूर्त साधत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. ही तारीख अधिकृत वेबसाईटवर अपडेट होईल. तर मित्रांनो, तुम्हाला बघा, 1 ते 28 ते 27 तारखेला हप्ता मिळून जाईल अशी आशा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या 27 किंवा 28 तारखेला हा 100% पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार आहे. यात काही शंका नाही. धन्यवाद.